नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 17व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. आजपासून आपण एक नवीन अध्याय समजून घ्यायला सुरुवात करत आहोत. भगवद्गीतेतला 3रा अध्याय म्हणजे कर्मयोग. कर्म, कर्तव्य, काम या गोष्टींचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही फार विचार करत नाही. एखादं काम आहे आणि ते पूर्ण करू एवढंच ध्यानात ठेवतो. अर्जुनाशी बोलताना श्रीकृष्ण कर्तव्याविषयी बरंच काही त्याला समजवतात आणि या गोष्टींचा आपण देखील विचार केला तर आपण आपले कर्तव्य अजून चांगल्या पद्धतीने पार पाडू शकू. चला तर मग आजपासून हा 3रा अध्याय आणि त्यातील ज्ञान समजून घेऊया. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. या श्लोकाच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की 2 मार्ग आहेत जे तुला आत्मज्ञानाकडे नेतील. पहिला मार्ग हा ज्ञानाचा मार्ग. तो आहे अशा लोकांकरता ज्यांना एखाद्या गोष्टींचा खोल विचार करायला आवडतो, म्हणजे ज्यांना कंटेम्पलेट करायला आवडतं. दुसरा मार्ग आहे तो म्हणजे कार्याचा मार्ग, जो अशा लोकांसाठी उत्तम आहे जे ॲक्शन किंवा कृती ह्यावर जास्त फोकस करतात. आत्तापर्यंत आपण आपल्या ड्युटीज आणि ॲक्शन्सबद्दल खूप काही जाणून घेतलं. तसेच आपल्या इंद्रियांविषयी पण आपण बोललो. ह्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला आपले कर्म म्हणजे आपले काम किंवा ॲक्शन्स या विषयावर सविस्तर माहिती देतात. मानव ही एक अशी प्रजाती आहे जी शांत बसू शकत नाही. हे तर आपल्याला माहितीच आहे. कुठे हिंडायला गेलो, सुट्टीवर गेलो तरी सुद्धा आपण त्या नवीन जागेत काय खास आहे हे शोधायला जातो. घरी शांत बसायचं म्हटलं की काही ना काही विचार तर मनात येतातच. थोडक्यात काय तर आपण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेलो असतो. श्रीकृष्णांचा अर्जुनाला एक खूप महत्त्वाचा सल्ला होता. कर्तव्य पार पाडल्यानेच माणूस सिद्धी किंवा एनलाइटनमेंटच्या जवळ जाऊ शकतो. कर्तव्य हे सुरू करून मध्येच सोडले तर आपल्याला हे एनलाइटनमेंट मिळणार नाहीये. उदाहरणार्थ, आपण लहानपणापासून शाळेत जातो. शाळेत शिक्षकाकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. कंटाळा आला म्हणून शाळा ही काही आपण मध्येच म्हणजे 5वीत सोडून देत नाही. तसेच शाळा संपली की पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो किंवा एखादे स्पेशलायझेशन करतो. शाळा मध्येच सोडली असती तर पुढे आपल्याला काही गोष्टी जड गेल्या असत्या. त्यामुळे शाळा ही पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच शाळा खूपच आवडली म्हणून शाळेतच राहून तेच शिकू शकत नाही. म्हणजे आपले शाळेशी जोडलेले कर्तव्य यांना कुठेतरी सुरुवात आणि कुठेतरी शेवट आहे. आपण मध्येच सोडू शकत नाही आणि खूप आवडले म्हणून संपल्यावर तेच काम करत बसू शकत नाही. आपल्या कर्तव्यांचे देखील तसेच आहे. एखादा कर्तव्य पार पाडत असताना तो आपण पूर्णपणे पार पाडत आहोत ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. कर्तव्य पार पाडणे म्हणजे अपेक्षा आल्या. काही लोक अशी असतात जे केलेल्या क्रियांचे कुठले फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवत नाहीत. काम व्यवस्थित पार पडो या एकमेव गोष्टीकडे ते लक्ष केंद्रित करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली आई. आया खूप कष्ट करतात, नाही का? घरातील प्रत्येकाची काळजी घेतात. गोष्टी सुरळीत चालल्या आहेत ना याची खात्री करतात. आणि हे सगळे स्वतःसाठी नाही पण घरातल्या बाकीच्या मंडळींसाठी. या जगात सर्वात निस्वार्थी म्हणजे आपली आई. म्हणून म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. काही लोक अशी असतात जे काम करतात आणि त्यांना केलेल्या कामाच्या बदल्यात
काहीतरी मिळावं अशी अपेक्षा असते. आणि हे लोक आपलं लक्ष या क्रियेच्या फळावर सारखं केंद्रित करतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अशा प्रकारे काम करण्याची सवय आहे. म्हणजे शाळेत असताना वाटतं की मी चांगला अभ्यास करते म्हणजे त्यामुळे मला चांगले गुण मिळतील. प्रोफेशनल नोकरीमध्ये वाटतं की चांगले काम करू म्हणजे जरा पगारवाढ होईल किंवा बॉस जरा स्तुती करतील. पण आता आपल्याला समजले आहे की अपेक्षा ठेवणे हे चुकीचे आहे, कारण परिणाम हा आपल्या ताब्यात नाही. पण कष्ट, आपले एफर्ट्स, ते मात्र आपण कंट्रोल करू शकतो. कर्तव्यविषयी आपल्याला अजून बरंच काही जाणून घ्यायचंय. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.